बातमी ओबीसी समाजासंदर्भातली आहे। जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाचे दरवर्षी तब्बल 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याचा घणाघाती आरोप करत आता सकल ओबीसी महामोर्चा आक्रमक झालाय। केंद्र सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावं आणि तातडीने जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज भंडाऱ्यातून 5वी मंडल जनगणना यात्रा निघणार आहे। विदर्भातील सगळ्या 11 जिल्ह्यांमध्ये फिरून ओबीसी समाजाला एकत्र आणणं आणि सरकार विरोधात जनप्रबोधन करणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये फिरणारी ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूरमध्ये धडकणार असून भंडाऱ्यातून या यात्रेचा शुभारंभ होईल। विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले या यात्रेमध्ये सहभागी होणार नसल्यानं राजकीय वर्तुळात आणि ओबीसी समाजात जोरदार चर्चा रंगली आहे। ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। राज्य सरकार केवळ ओबीसीचे मत घेऊन सत्तेवर आसन होतं, पण ओबीसीला मात्र देताना त्यांची दुपट्टी भूमिका राज्य सरकारची नेहमी राहिली आहे। सगळ्या मंडळाला जेवढा निधी दिला जातो तेवढाच निधी ओबीसीची मोठी संख्या असूनही आम्हालाही तेवढाच निधी देतात। म्हणजे सारथीला, भारतीला, तरतीला जेवढा निधी तेवढाच निधी ओबीसीला, महाज्योतीला दिला जातो। आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला किमान 1,000 कोटी या महाज्योतीला मिळाले पाहिजेत। तर हे सरकार खऱ्या अर्थानं ओबीसीच्या काय भल्याचा विचार करतो असा त्याचा अर्थ होतो।